नाशिक पुण्यक्षेत्र, नाशिक तीर्थक्षेत्र, मंत्रभूमी नाशिक, तंत्रभूमी नाशिक ही तुमच्या आमच्या नाशिकची ओळख. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन अशी ही भूमी. समुद्र मंथनातून निघालेल्या अमृत कलशातून पडलेल्या एका अमृताच्या थेंबानं पवित्र झालेली अशी ही गोदावरी नदी. असा तुमच्या आमच्या नाशिकचा इतिहास. शहरात अनेक प्राचीन मंदिरांची रचना आपल्याला दिसते. त्यापैकी सर्व मंदिरांचा मुकुटपणी हेमाडपंथी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे काळाराम मंदिर. प्रभू रामचंद्र त्यांच्या वनवास कालखंडात 14 वर्षातले 2.25 वर्ष ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्याच पर्णकुटीच्या जागी हे मंदिर सुवर्ण शिखरासह मोठ्या डौलानं उभं आहे. प्रत्यक्ष महादेवांनी जिथे वास केल्याचा उल्लेख अनेक आख्यायिकांमध्ये आढळतो तेच हे कपालेश्वर महादेव मंदिर. ह्याचं वैशिष्ट्य असं की देशातलं हे पहिलंच असं मंदिर असावं जिथे शंकराच्या समोर नंदी नाही. ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्तीचा मार्ग नंदीने दाखवला आणि शंकरांनी त्यांना गुरुस्थानी मानलं आणि गुरुने समोर बसू नये असं म्हणतात. ब्रह्मा विष्णू महेश एका ठाई नांदतात. भक्त भावे भजती ज्योतिर्लिंगास. त्र्यंबकेश्वर महती किती वर्णावी जगास, किती वर्णावी जगास. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र गोदावरी नदीचं उगमस्थान. 10व्या शतकातल्या शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यान 12 नद्यांच्या उगमस्थानी एकूण 12 शिवालये बांधली. त्यापैकी एक म्हणजेच त्र्यंबकेश्वर. नानासाहेब पेशव्यांनी इसवी सन 1755 ते 1786 या काळात हेमाडपंथी स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्यानं बांधलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिराला चहूबाजूने दगडी तटबंदी आहे. कळसावर 5 सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूची आहे. इथल्या कुशावर्त तीर्थात स्नान करण्यासाठी भाविक भारतभरातून हजेरी लावतात. षष्टीन वर्ष सहस्राणी भागीरथ्य वगाहनम सकृत गोदावरी स्नानम सिंहस्तेच बृहस्पतौ. अर्थात 60,000 वर्ष काशीच्या गंगेत स्नान केल्यानं जे पुण्य मिळतं तेच सिंहस्तात गोदावरी नदीत एकदाच स्नान केल्यानं मिळतं. मित्र हो, प्रत्येक शहराला असतो इतिहास, वर्तमान आणि भविष्य. आपल्या शहराचा इतिहास जगभरातील भाविकांना नम्रतेने वंदन करायला लावणारा असाच आहे. आता बघू शहराचा वर्तमान. ज्या नदीत महादेवांनी स्नान केलं, ज्या नदीत अमृताचा एक थेंब पडला, तीच ही पवित्र गोदावरी नदी, तुमच्या आमच्या शहराची जीवनवाहिनी. मित्र हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पृथ्वीवरच्या एकूण 71% पाण्यापैकी फक्त 19% पाणी हे पिण्यायोग्य आहे. आणि सूक्ष्मतेनं विचार केला तर पृथ्वीवरच्या 19% पाण्यापैकी आपली ही जीवनवाहिनी 0.5% कमी भरेल, नाही का? पण आज दिसत असलेली ही नदीची दुरावस्था मन हेलावून टाकणारी आहे. हा गाडी धुणारा मनुष्य बघा. पाण्यातला कचरा, घाण, शेवाळ्यानं बरबटलेली हिरवी झालेली नदी. नदी की नाला? या दुरावस्थेत भर टाकणारी ही आपली पुढची पिढी. आणि लक्षात घ्या, हेच पाणी आपण पितोय. ह्या मुलांना असं समजवणं हेच आपलं कर्तव्य आहे. ह्या नदीत धुणं धुणाऱ्या स्त्रिया बघा. एकीकडे स्वतः स्वच्छ कपडे घालण्याची इच्छा असताना दुसरीकडे आपली नदी पण स्वच्छ ठेवावी असं यांना का वाटू नये? आपण, आपला परिवार, आपली पोरंबाळं हेच पाणी वापरणार आहेत, हेच पाणी पिणार आहेत, हे या भगिनींच्या लक्षात येऊ नये? हे या भगिनींना असं समजावणं हे आपलंच कर्तव्य आहे. आपल्या नदीची ही दुरावस्था आपल्याच वागण्यातून झाली आहे ना मित्रांनो. ह्या अवस्थेचे परिणाम आपल्याच आरोग्यावर होणार ना. हे सगळं बिभत्स दृश्य आपल्या जीवावर बेतू शकतं ना.
पुढच्या पिढीला हे स्वच्छतेचं वळण तुम्ही आम्ही लावणं हेच आपलं कर्तव्य आहे. आता हा निर्माल्य कलश जागोजागी ठेवून प्रशासनाने आपली भूमिका योग्य बजावली आहे, पण आता निर्माल्य कचरा योग्य ठिकाणी टाकणं ही तर आपलीच जबाबदारी आहे की नाही? मंडळी, देशाच्या कानाकोपऱ्यातून ह्या पवित्र रामकुंडाला भेट द्यायला येणारे हे भाविक बघा. आपण म्हणतो देव भावाचा भुकेला. मनोभावे केलेला नमस्कार, प्रार्थना देवाला पुरेसं असतं. पण पाण्यात फुलं, दिवे सोडून, प्रदूषणात भर घालून देव खरंच प्रसन्न होईल का यांना? हेच या ताईंना समजावणं आपलं कर्तव्य आहे. आता नदी किनारी दाढी करणारा हा माणूस बघून खरंच किळस वाटते ना. नदीत पडणारं हे हिरवं पाणी रोगराईला आमंत्रण देणारच ठरेल की नाही? नदीवर बालपणाचा आनंद घेणाऱ्या ह्या पिढीला स्वच्छतेचं भान देणं हेच आपलं कर्तव्य आहे. मंडळी, त्र्यंबक जवळचं हे दृश्य बघा. निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे ठिकाण, ही भग्न मंदिरं, दुर्लक्षित वास्तू, देवांची देखील दुरावस्था केली आहे नाही माणसानं. अशा मंडळींना भानावर आणणं आपलंच कर्तव्य आहे. मित्रांनो, मनोभावे प्रार्थना करण्याचं एखादं तरी ठिकाण आपण अबाधित ठेवणार आहोत का? जिथली शांतता, प्रसन्नता, स्वच्छता मनाला खरोखरच देवत्वाची प्रचिती देईल. प्रत्येकच माणसाला अशा एखाद्या मनःशांतीच्या ठिकाणाची गरज असतेच नाही का? तेव्हा दिसणारी ही विसंगती थांबवणं हे आपल्याच हातात आहे. पुण्य कमवण्यासाठी तीर्थक्षेत्री आलेल्या या हजारो भाविकांच्या मनात पुण्याची नक्की काय व्याख्या असेल याचाच प्रश्न पडतो. निसर्गाचा रम्यपणा, स्वच्छता, नितळता, पवित्रता जिथं जपली जाते ते खरे पुण्यक्षेत्र हे लक्षात यायला हवं. प्रत्येक तीर्थक्षेत्राचं स्थान महात्म्य जपताना आपल्याकडून निसर्गाची हानी तर होणार नाही ना? किंबहुना त्यासाठी माझं काय योगदान देता येईल याचाच विचार प्रत्येकानं करायला पाहिजे. आता बघा, या गुरुजींप्रमाणे पुढच्या पिढीमध्ये पावित्र्य जपण्याची ही वृत्ती रुजवणं हे आपलंच कर्तव्य आहे. कारण ही सृष्टी मानवासाठी निर्माण केली आहे आणि आपणच आपल्या सृष्टीची काळजी घ्यायला हवी ना. स्वच्छता ठेवणं हे फक्त प्रशासनाचं काम आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून स्वच्छतेसाठी प्रत्येकानं जागरूक राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे. पण दुर्दैव असं आहे की आपण आपले विचार बोलून दाखवतो, मात्र प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी दाखवत नाही. आज आपल्या देशात सगळ्यात जास्त प्रमाण हे तरुणांचं आहे. जर तरुणांनीच आपल्या आजूबाजूला अस्वच्छता पसरलेली असताना डोळेझाक केली तर पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच मागच्या कुंभमेळ्याची आठवण आहेच. नदीच्या पाण्यात सर्वाधिक मलमूत्राचं प्रमाण, अस्वच्छता, नंतर पसरलेले साथीचे रोग, डोळ्यांची साथ, त्वचा रोग हा सगळा इतिहास या कुंभमेळ्यात बदलणं आपल्याच हातात आहे. नाशिकचं बदलता आधुनिक स्वरूप आपण सगळेच बघतोय. प्रशासन विकासाचे कामही वेगाने करतंय. वेगानं प्रगत होणारं तिसरं शहर म्हणून नाशिकचा उल्लेख होतोय. कुंभमेळ्याच्या निमित्तानं देशभरातून येणाऱ्या देशी परदेशी पाहुण्यांच्या मनात आपल्या नाशिक शहराची प्रतिमा उंचवायलाच हवी. यासाठी गरज आहे ती प्रत्येकाच्याच वैयक्तिक सहभागाची. नदीचा तळही स्वच्छ दिसावा इतकी स्वच्छ नदी आपण निर्माण करू. सृष्टीची ही देण आपण जतन करू पुढच्या अनेक पिढ्यांसाठी. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोच आहे. भरोसा करें हम महात्मा गांधी के स्वच्छ भारत के सपनों पर. पण तरीही शहराचा कायापालट करण्याचं सामर्थ्य एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या नाशिककरांमध्ये आणि प्रशासनामध्ये नक्कीच आहे. शहर विकासाकरता असणाऱ्या प्रशासनाच्या सगळ्या योजना स्तुत्यच आहेत. योग्य ठिकाणी योग्य तितकाच खर्च होणारा पैसा हे आपल्या महानगरपालिकेचं वैशिष्ट्यच मानलं पाहिजे. मंडळी, प्रशासन कुठेच कमी पडताना दिसत नाही. गरज आहे ती तुमच्या आमच्या सहभागाची. तेव्हा चला तर प्रशासन आणि नाशिककर मिळून स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक, पवित्र नाशिक निर्माण करूया आणि सृष्टीच्या ऐश्वर्याचा हा कळस जगभर उंचावूया.